जनकल्याणाचा ध्यास घेतलेले फक्त छत्रपती शिवराय होते आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे महाराजा सयाजीराव गायकवाड होते। सुभाषचंद्र बोस म्हणतात की महाराज लवकरच हा देश स्वतंत्र होणार आहे आणि या देशावर नेतृत्व करणारे तुमच्याशिवाय कोण आहे। सयाजीराव गादीवर आले आणि त्याच वर्षी त्यांनी पहिला हुकूम काय काढला असेल तर माझ्या प्रांतातील अस्पृश्य वंचित समाज आदिवासी समाज यांच्या शिक्षणासाठी बडोदा सरकारने पहिला हुकूम काढला। 7500 ग्रंथ बडोदा संस्थांनी त्या काळात छापले। आज भारतामध्ये एवढा मोठा प्रकाशक कोणी नाही। काळापुढे दृष्टी असलेला हा युगद्रष्टा राजा क्रांतिकारकांना मदत करणारा ब्रिटिश सरकारने त्यांच्या विरुद्ध जवळजवळ 50 वर्ष शेआडी लावले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं की सयाजीरावांनी केलेले सामाजिक सुधारणाचे कायदे युरोप अमेरिकेच्या पुढे होते। सयाजीराव गायकवाडांच्या कामाची ओळख झाली असती तर खूप वेगळा असा इतिहास झाला असता। काही मंडळींना वाटेल काय सांगतायत, पण आपल्या 60 वर्षाच्या 80 वर्षाच्या इतिहासामध्ये कुठेही आलेलं नाही। शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि शिवस्पर्शी प्रकाशन या महत्त्वाच्या कामासाठी काम करणारी सर्व मंडळी, मी नाव घेत नाही, आदरणीय पवार साहेब ज्यांचा आपण सत्कार केला, सकलजन छत्रपती शिवराय लिहिणारे आमचे मित्र प्रकाश पवार आणि ताई, आणि या सगळ्या कामामध्ये त्यांना साथ देणारे साथीदार, मी सकल जनाचा ध्यास घेतलेले छत्रपती शिवरायांचं स्वप्न हिंदुस्थानमध्ये पुढे नेणारे प्रयत्न करणारे राहून गेलेले एका राजाबद्दल 10 मिनिटात सांगणार आहे। पुन्हा तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवराय सोडून तुम्ही सयाजीरावला कसं आणलं मध्ये, पण आपल्याकडे काही इतिहास राहून गेलेला आहे। ज्यावेळेस ताई महिलांच्या सर्व क्षेत्रातील गोष्टी करत होत्या, सांगत होत्या, त्यावेळेस मला चिमणाबाई आणि सयाजीरावांनी महिलांसाठी काय केलं जगामध्ये पहिल्यांदा हे समोर दिसत होतं। आपले पहिले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी त्यावेळेस लिहून ठेवलं की हिंदुस्थानमध्ये जनकल्याणाचा ध्यास घेतलेले फक्त छत्रपती शिवराय होते आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे जनकल्याणामध्येच मोक्ष बघणारे महाराजा सयाजीराव गायकवाड होते। पण आणखीन एक पत्र मला सापडलं, सुभाषचंद्र बोस यांनी छत्रपती महाराजा सयाजीरावला लिहिलेलं पत्र आहे। त्या पत्रात सुभाषचंद्र बोस म्हणतात की महाराज लवकरच हा देश स्वतंत्र होणार आहे आणि या देशावर नेतृत्व करणारे तुमच्याशिवाय कोण आहे। आणि छत्रपती शिवरायासंबंधी सयाजीराव महाराजांनी म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जनकल्याणाची पालखी जनसामान्यापर्यंत नेणारा राजा आपल्याला होता नाही आला तर किमान त्यांच्या काही गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे। आदरणीय चव्हाण साहेब संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते भाषावार प्रांतरचनेनंतर, आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या
त्यामध्ये विश्वकोश मंडळाची स्थापना केली, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. आणखीन एक मोठं काम यशवंतराव सरांनी केलं होतं, ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीचं प्रकाशन महाराष्ट्र सरकारने करायचं. ही गोष्ट 1962ची. सयाजीराव यांचं जन्मवर्ष 1963 शताब्दी वर्ष येणार होतं, म्हणून चव्हाण साहेबांनी 1962 साली निर्णय घेतला की सयाजीराव गायकवाड यांचं सर्व क्षेत्रातील कार्य खूप वेगळं आहे, ती सामग्री महाराष्ट्र सरकारने समग्र सयाजीराव गायकवाड प्रकाशित करायची. पण दुर्दैव आलं, चीन भारताचे युद्ध सुरू झालं. आदरणीय चव्हाण साहेबांना, यशवंतराव चव्हाण साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जावं लागलं आणि महाराजा सयाजीराव संबंधी आदरणीय यशवंतरावांनी घेतलेला निर्णय बाजूला पडला. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी राहून जातात आणि काही वर्षानंतर राजर्षी शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक ह्या सर्व युग पुरुषांची सामग्री महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केली. फार महत्त्वाचं काम केलं. पण जर त्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या कामाची ओळख झाली असती तर खूप वेगळा असा इतिहास झाला असता. ज्या काळामध्ये इंग्लंडमध्ये जगावर अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नसताना मागणी केली जात होती की महिलांना मतदानाचे अधिकार द्या, ती गोष्ट या बडोद्याच्या राजाने अगोदर तात्काळ बडोद्यामध्ये महिलांच्या मतदानाचा अधिकार दिला. आमचे मित्र आदरणीय प्रकाश पवार सरांनी शिक्षण आणि ज्ञानाचं छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न बाळगलं आणि जे काम केलं, हे काम आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं मालेगावजवळ कवळाणा नावाचं गाव आहे, कवळाणा गावच्या गोपाळने जो दत्तकपुत्र बडोद्याला गेला आणि 12 वर्षापर्यंत न शिकलेल्या या मुलाने शिक्षणाची ताकद ओळखली. त्यांच्या गुरुवारांनी त्यांच्यावर जे संस्कार केला शिक्षणाचा, आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस बहुतांश बडोदा ते बघत होते, नाशिकच्या उत्तरेकडचा भाग होता डांग, आणि त्यावेळेस राजा आला भेटायला तर सगळे लोक झाडाच्या मागं, झोडपाच्या मागं झाडावर चढले. आणि या तरुण राजाने आपल्या अधिकाऱ्याला विचारलं की प्रजा कुठे गेली. सयाजीरावांना सांगण्यात आलं की पहिल्यांदा राजा भेटायला आला आणि ही आदिवासी अस्पृश्य वंचित समाजाची लोकांची अवस्था बघून गादीवर आल्यानंतर दुसऱ्या वर्षी 1881ला सयाजीराव गादीवर आले आणि त्याच वर्षी त्यांनी पहिला हुकूम काय काढला असेल तर माझ्या प्रांतातील अस्पृश्य वंचित समाज, आदिवासी समाज यांच्या शिक्षणासाठी बडोदा सरकारने पहिला हुकूम काढला. आणि ही समाज क्रांतीची खूप महत्त्वाची गोष्ट. ज्यावेळी त्यांनी पूर्ण राज्याचा भाग बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की बहुतांश प्रजा शेतकरी आहे, निरक्षर आहे, शिक्षण नाही. यानंतर लागलीच 11 वर्षामध्ये सयाजीरावांनी सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण 12 वर्षाचा मुलगा मुलगी झाली असेल, 12 नाही 6 वर्षाची, 6 वर्षाची मुलगा मुलगी जर झाली असेल तर त्या मुलींना शाळेत पाठवणं सक्तीचं केली. हा निर्णय आपल्याकडे 1920 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि आपण आता सुरू केलेला आहे. ताई, तुम्ही जे सांगितलं महिलांसाठी, राणी निरक्षर होत्या. महाराजा सयाजीरावांच्या चिमणाबाई स्वतःच्या पत्नीला शिकवण्यापासून महिलांच्या शिक्षणाची सुरुवात केली. जी कामं आपण केली, ह्या सहकार खाते असेल, महिलांची पतपेढी असेल, महिलांची शाळा असेल, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने बडोद्यामध्ये होत गेल्या. इतकंच नाही
तर शिक्षण हेच बदलाचं एकमेव साधन आहे हे ओळखलेल्या राजाने देशभरातील विद्वान माणसांना बोलवून ग्रंथलेखन ग्रंथ प्रकाशन पुण्यामधले एक मोठे प्रेसवाल्याच्या मुलाला नेलं आणि ग्रंथ छपाई जर जे काही शिकायचं असेल तर त्याला ग्रंथ सोर्स आहेत आणि त्यासाठी ग्रंथाचं प्रकाशन आणि एवढंच नाही तर गावोगाव ग्रंथालय हे केले. पवारसाहेब माझ्याकडे आकडा गेला 7,500 ग्रंथ बडोदा संस्थांनी त्या काळात छापले. आज भारतामध्ये एवढा मोठा प्रकाशक कोणी नाही. त्या काळात ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे दोनच विद्यापीठ आहे की त्यांची संख्या आपण शोधत आहोत. एवढंच नाही तर गादीवर आले त्या काळात काही लाख संस्थान तोट्यात होतं. आर्थिक नियोजनाचं आपण शिवरायांचं स्वप्न सांगितलं. गादीवर होते तेव्हा काही लाख संस्थान बडोदा तोट्यात होतं. पण आर्थिक नियोजन अनावश्यक खर्चांना कात्री करत 25 वर्षामध्ये ते जगातले 8व्या क्रमांकाचे श्रीमंत झाले. आणि या श्रीमंतीचा उपयोग गरजू सर्व क्षेत्राच्या माणसांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गरजूंना शेतीसाठी उद्योगासाठी अगदी टाटांना मदत केली. आणि हा मदतीचा आकडा हे काही मंडळांना वाटेल काय सांगतायत पण आपल्या 60 वर्षाच्या 80 वर्षाच्या इतिहासामध्ये कुठेही आलेलं नाही. एवढंच नाही तर तो आकडा शिष्यवृत्तीचा 89 कोटींचा गेला. आपण विचार करा 89 कोटींचा आज व्हॅल्युएशन काय होईल. 100 वर्षापूर्वी 89 कोटींची शिष्यवृत्ती दिलेला. पण काही वेळेस इतिहास लपवला जातो. आदरणीय यशवंतरावांनी जर त्या काळामध्ये सयाजीरावाचं समग्र साहित्य प्रकाशित केलं असतं तर काळापुढं दृष्टी असलेला हा युगद्रष्टा राजा क्रांतिकारकांना मदत करणारा ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध जवळजवळ 50 वर्ष शेआडी लावले होते की हे क्रांतिकारकाला मदत करतात परंतु पुरावा मागं ठेवत नाही. आणि तो रिपोर्ट काही पुरावा न मिळाल्यामुळे छत्रपती शिवरायाचा जो गनिमी कावा होता त्या गनिमी काव्याने सयाजीरावांनी ब्रिटिश सरकारला हतबल बनवलं आणि अशा बंद केलेल्या फायली बँडेड बॉक्स के शिक्का मारला की 60 वर्ष त्या फायली ब्रिटिश सरकारने बंद केल्या. आणि हा इतिहास सगळा लपून राहिला. कोणतंही क्षेत्र जात पात धर्म याच्या पलीकडे या पुण्यनगरीमध्ये पुण्यातल्या 62 संस्थांना त्या काळामध्ये 8 लाखाचा आकडा आहे. हा 100 वर्षापूर्वीचा. भांडारकर इन्स्टिट्यूटपासून तर सगळ्यांना मदत केली. आणि हे करत असताना महिलांचं कल्याण अस्पृश्य जातीचं शिक्षण उद्योग सहकार खात्याची सुरुवात बडोद्यामध्ये झाली. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना बडोद्यात निघाला. पण आमच्या इतिहासकारांनी ह्या सगळ्या गोष्टी साहित्य असतील कला असतील बालगंधर्व सभागृहात आपण बसलो आहे बालगंधर्वांच्या प्रत्येक पहिल्या नाटकाला मदत केली. आणि एवढंच नाही तर आणखीन एक गोष्ट जाता सांगणं आवश्यक आहे. गंगाराम भाऊ मस्के नावाचे त्या काळातले खूप मोठे बहुजन समाजाचे कार्यकर्ते न्यायमूर्ती रानडेच्या संगतीने त्यांनी डेक्कन एज्युकेशन असोसिएशन स्थापन केली. आणि त्या संस्थेने सयाजीरावकडून आलेली शिष्यवृत्ती महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मराठी भाषक इंदोर असेल भोपाळ असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल अशा संस्थांना दिली. आज मोठ्या संस्था जवळजवळ त्यांची संख्या 186 आहेत. त्या संस्थापकांना सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली होती. पण हा इतिहासही पुढे आलेला नाही. इतकंच नाही तर गंगाराम भाऊ मस्के हा त्या काळामध्ये डोंगरा एवढं काम केलेला माणूस. टिळक गोखले रानडे गंगाराम भाऊची सल्ला घ्यायचे पण तो आपल्याकडे बहुजन समाजांचा इतिहास राहून जातो. आणि हे काम त्या काळामध्ये जर झालं असतं तर आज भारतामधले तत्कालीन कुठल्याही युगपुरुषांचं तुम्ही नाव सांगा सयाजीरावांनी या जात पात धर्म न बघता
दातृत्वाचं जे काम केलं ते 89 कोटींचा आम्ही त्याचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. हे सगळे पुराव्याच्या आधारे आकडे आणि बेरीज केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या लोकांनी आम्ही फुलेशाहू आंबेडकर मोठे आहे, मला आदर आहे, पण फुलेशाहू आंबेडकरांना मदत करणाऱ्या या युगपुरुषांचा इतिहास, कारण तिकडे काय गेले तर गुजराती मंडळीला तो मराठी राजा वाटत होता आणि महाराष्ट्रीयन मंडळीला तो पुन्हा गुजराती राजा वाटत होता. आणि सर्व क्षेत्रामध्ये जे काम झालं हे काम आपल्या दुष्काळासंबंधी असेल, शेतीसंबंधी असेल, सामाजिक सुधारणासाठी असेल, महिलांना त्या काळामध्ये स्वतंत्र, आजही बघा तुम्ही महिलांसाठी तुमच्यासाठी वेगळे क्लब नाही आहे. पुरुष गप्पा मारायला आपापल्या ठिकाणी क्लबमध्ये जातात. सयाजीरावांनी हिंदुस्थानमध्ये पहिला चिमणाबाईंच्या नावाने महिलांचा पहिला क्लब काढला की ज्या क्लबमध्ये महिलांनी येऊन सुखदुःख व्यक्त करावं. महिलांसाठी व्यायामशाळा काढली, पुरुषांसाठी व्यायामशाळा असते, महिलांसाठी पहिले व्यायामशाळासुद्धा सुरू केली. शाळेमध्ये मुलींना क्रीडा शिक्षण कंपल्सरी केलं. महिलांच्या सर्व प्रकारच्या आरोग्यासाठी त्यांनी एका भाषणात म्हटलं आहे, जर मातेचं आरोग्य नीट राहिलं, योग्य राहिलं, तरच चांगल्या बालकांची उभारी होऊ शकते. आणखीन खूप काही बोलण्यासारखं आहे. मी तुम्हाला विनंती करेल की मी सयाजीरावांचा प्रचार म्हणून आलो नाही, प्रचार करत नाही, पण एका मोठ्या माणसाचा इतिहास आम्ही सोडून दिलेला आहे. सयाजीरावांनी त्या काळामध्ये जवळजवळ 85,000 कायदे केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं की सयाजीरावांनी केलेले सामाजिक सुधारणाचे कायदे युरोप अमेरिकेच्या पुढं होते सुधारलेले, आणि ज्यांना मदत केली त्यांनीच सयाजीरावबद्दलसुद्धा कृतज्ञतासुद्धा व्यक्त केली नाही. हा इतिहास जर माणसाने कृतज्ञतेने त्याकडे बघितलं तर काळापुढे दृष्टी असलेले शिवछत्रपती, सकल जनाचा ध्यास घेतलेले शिवछत्रपती, त्यांचा वारसा हा पुढं नेणारा राजा, याची ओळखसुद्धा आपणाला सयाजीराव म्हणाले होते की तुम्हाला शिवाजी महाराज होता नाही आलं तर शिवाजी महाराजासारखं काही अनुकरण करा. एवढं जरी आपण केलं तर आज जात पात धर्म याचं जे काही भांडण चालू आहे, मला तुम्ही सांगा जगामध्ये आज तरी कोणी धर्म खातं स्थापन केलं का? पुरोहित सर्व धर्माचे पूजा अर्चा करणाऱ्या पुरोहितांची कायदा केला, त्यांना लायसन दिलं, लायसन देऊन लायसनमध्ये उपकलम दिलं की यजमानांच्या घरी पूजात मातृभाषा सांगितली पाहिजे. आजही जगात कुठेही धर्म खातं नाही, पुरोहित खातं नाही. आणि त्या काळात कीर्तनकार पगारी नेमले आणि कीर्तनकाराला सांगायचे की तुम्ही कीर्तनामधून व्यसन करू नका, चुकीचे कामं करू नका, आईवडिलांची सेवा करा, देशप्रेम बघा. या गोष्टी राहून गेल्या. हे जर यापूर्वी झाल्या असत्या तर छत्रपती शिवरायाचा वारसा पुढे नेणारा हा माणूस आणखीन पुढं आला असता. ते करण्याचं काम आम्ही आमच्या सगळ्या शासनाच्या मदतीने आमच्या टीमने केलं. आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने 38,000चे 101 खंड काढले, प्रकाशित केले. आमचा महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन ट्रस्ट आहे, आम्ही शासन करण्यापूर्वी आम्ही सुरू केला होता. त्यांचे 125 ग्रंथ झाले 20 पानाचे, साकेत प्रकाशनच झालं. आतापर्यंत 60,000 पानाचं प्रकाशन झालेलं आहे. अजून 80,000 कायदे पडून आहेत, सामाजिक सुधारणाचे सगळ्या गोष्टी पडून आहे. आणखीन 100 खंड होतील, परंतु मलाही कामाची किंवा काम करण्याची आमच्या सगळ्या साथीदारांना ही ऊर्जा जर दिली तर हिंदुस्थानमध्येच नव्हे तर मी आता सुरुवात जी केली की आता आम्ही शोधतो आहे की जगामध्ये सर्वात जास्त ग्रंथ प्रकाशित करणारं कोण आहे. 3रा क्रमांक सयाजीरावचा आहे जगामध्ये, पण पहिले जे 2 आहेत ते आम्ही शोधतो आहे. आणि कदाचित असं होऊ शकेल की सयाजीरावाचा क्रम पुढं जाईल, पण आम्ही साहित्यिकांनी, आम्ही प्रकाशकांनी, पुस्तकाच्या ग्रंथाच्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं. ते काम करत असताना मला माझ्या आयुष्यातील खूप समाधानाचं काम केल्याचं संधी मिळाली. तुम्ही सगळ्यांनी मला बोलावलं आणि हा धावता धावता सयाजीरावची ओळख मी करून देण्याचा प्रयत्न केला.
आपणा सर्वांचे आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय.